खडकी तालुका आंबेगाव येथील माऊलीनगर वाबळे वस्तीवर आलो आहे आणि इथं पहा हे पूर्णपणे पॉली हाऊसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. याच्यामध्ये आतमध्ये रोपं आहेत आणि अक्षरशः लोखंडी अँगल बँड होऊन हे पॉली हाऊस अक्षरशः भुईसपाट झाल्याचं दिसतंय. समोर हे आता पॉली हाऊस दिसतंय. तर कशा पद्धतीने नुकसान झाल्याचं दिसून येते. वादळी वारा आणि पाऊस याच्यामुळे ही दुर्घटना घडली. तर नेमकं काय झालं किंवा कसं, काय नाव तुमचं? नवनाथ शिवाजी वाबळे. हां, तर काय घटना घडली, कसं झालं? वारा आला पहिला हां वाऱ्यामागं पाऊस पण आला. हां जसं वाऱ्याचं स्पीड एवढं होतं का हां सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. तर काय काय किती गुंठ्यात होतं, काय नुकसान अंदाजे किती झालं असं? हे 26 गुंठ क्षेत्र हां. आहे. पॉली हाऊस आणि नेट हाऊस. हां, जवळपास माझं 15 ते 20 लाख रुपयाचं नुकसान आहे आता रोपांचं दर. रोपांचं सहित दर. आणि रोपं किती तयार होती? रोपं याच्यात जवळपास 4.5-5 लाख रोपं असतील. कोणती कोणती रोपं होती? सगळे होते, कोबी, फ्लावर, टोमॅटो, मिरची, ऊस. मग ती रोपंसुद्धा डॅमेज झाली, हो, आता खराब झाली. ज्याला पाणी लागलं उपटून पडली, काही हवेसंग उडून गेली काही. ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस तुम्ही कुठं होता? आम्ही इथेच होतो. हां, म्हणजे ह्या पॉली हाऊसमध्येच होते का? हो, ऊस लावायचं काम चालू होतं. मिसेस आणि ते इथं होत्या. हां, जसं ते उचलायला लागलं ना हां. मग पळाली सगळी. सगळे पळाले, बरोबर आहे. म्हणजे एकदम एक 15-20 मिनिटाचं वादळ होतं. 15-20 मिनिटात. गारा होत्या का काही? हा, गारा पण होत्या. हां. पण वारा एवढा होता का हे सगळं स्ट्रक्चर उचलून असं 2-3 वेळास कागद बिगद फाटायला सुरुवात झाल्यावर मग पडलं सगळं ना. पूर्णपणे म्हणजे निकामीच झालं हे सगळं. निकामी आता हे पूर्णपणे डॅमेज झाले, निकामी झालेत. हे खांबसुद्धा कशा पद्धतीने उन्मळून पडल्याचं दिसतंय. म्हणजे अशा पद्धतीने ह्या पॉली हाऊसचं नुकसान झाले. आणि शेतकऱ्यांना आता एक 15 दिवसांनी साधारण पावसाला सुरुवात होते. खरीप हंगामाच्या दृष्टीने तरकारीची लागवड मोठ्या प्रमाणात होते आणि त्यासाठी त्यांनी तयारी केली. आणि हे मोठं नुकसान झालं. एक नैसर्गिक आपत्तीमध्ये अशा पद्धतीने जर नुकसान झालं तर शेतकरी उभा कसा राहणार असाही प्रश्न आहे. तर हे पूर्णपणे पॉली हाऊस निकामी झाल्याचं दिसतंय. हे पहा, संपूर्ण त्याचे अँगल आणि ते दिसतंय. तर अशा पद्धतीने इथं आता घटनास्थळावर येऊन संपूर्ण याचं आपण पाहतोय. तर नैसर्गिक आपण एक 15 ते 20 मिनिटात अक्षरशः पत्त्याप्रमाणे हे कोलमडून गेलं. याचा कागदसुद्धा महाग आहे. कसा कागद असतो किलो याचा, कसं आहे? कागद मी ज्यावेळेस घेतला वरचा कागद, पॉली हाऊसचा कागद, हां जवळपास 13 गुंठ्याचा कागद मला 3-1 लाख रुपयाला पडला होता. 2.5 ते 3 लाख रुपये. हां हां नेट पूर्ण असेल, स्लायडिंग नेट आणि ही नेट साईडचं ती 4-5 लाख रुपयाची नेट. नेट हां हो, मी स्क्वेअर फुटावरती दिलं होतं ते. हां. आता इथं पंचनामा करण्यासाठी कुणी आले का नाही शासकीय काय? आले होते तहसीलदार साहेब, आले होते हां, रात्री. गावचे तलाटे आले होते. ग्रामस्थ शेतकरी सगळे आले, ग्रामस्थ सगळे आले होते. रात्रीपासून येतात ते सगळे. येतात ना. तर ठीक आहे. म्हणजे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. साधारण अंदाजे 15 ते 20 लाख रुपयाचं नुकसान झालं असा एक अंदाज आहे. आणि पूर्णपणे त्याचं रोपांचंही डॅमेज झालेत. आणि या कागद किंवा हे लोखंडी अँगलसुद्धा पूर्णपणे वाकून पडलेले आहेत. अशा पद्धतीने नैसर्गिक आपत्तीमध्ये शासनाने त्यांना तातडीने मदत करणं गरजेचं आहे.